नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 12 मे 2026ची आले बाजारभावाची चर्चा इथं करणार आहे. काल आपण फेसबुकवर पोस्ट केली होती की एक 54 रुपयापर्यंत काल आपण बाजार फेसबुक पोस्टमध्ये आपण सांगितले होते. तर शेतकरी मित्रांनो, आपण फेसबुकवर सुद्धा काम करत असतो. म्हणजे फेसबुकवर आपण पोस्ट किंवा व्हिडिओ सर्व करत असतो. इंस्टाग्रामवर पण करत असतो, पण जास्तीत जास्त आपण यूट्यूबवर आले बाजारभावाचे अपडेट देत असतो. तर मित्रांनो, फेसबुकला जर गणेश निकम आपला फेसबुक पेजचं नाव आहे आणि इंस्टाग्रामचं सुद्धा गणेश निकम 712 हे आपलं इंस्टाग्रामवर सुद्धा आपलं पेज आहे. त्याच्यावर तुम्ही जर फॉलो करेल नसेल तर फॉलो करून घ्या. कारण एखादी वेळेस आपण काय करतो, इंस्टाग्रामवर अपडेट देऊन देतो आणि फेसबुकवर पण अपडेट देतो आणि यूट्यूबवर कधी कधी आपण म्हणजे ते अपडेट देत नाही. तर मित्रांनो, जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचे बाजारभाव आपण इथं जाणून घेणार आहे. कुठंतरी आपल्याला आज बाजारामध्ये सुधारणा इथं होताना इथं दिसते. तर आपण तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण सांगा. आपण तुम्हाला सांगणार आहे की आज आले बाजारभावामध्ये 200-300 रुपयाने आपल्याला इथं प्लस होताना इथं दिसत आहे. तर मित्रांनो, आज 12 मे 2026, तर आजचे बाजारभाव जर म्हणायचं गेलं तर 50 रुपयापासून तर 57-56 रुपयापर्यंत आजची खरेदी ही झालेली आहे. काही भागामध्ये कमी पण झाली असेल, 52-53चे पण सौदे आहे. पण जो एक्स्ट्रा सुपर माल आहे, चांगला VIP सुपर क्वालिटीचा, तो एक आपल्याला इथं 57 रुपयापर्यंत, 56 रुपयापर्यंत, 55 रुपयापर्यंत आपल्याला इथं बाजार सुधारणा होताना इथं दिसते. मागचे 2 दिवसमध्ये 51-52वर जे सौदे गेले होते, आज थोडी आपल्याला इथं प्लस होताना दिसते. आणि एक अंदाज सांगतो की येणारे 2 दिवसामध्ये थोडीफार आपल्याला अजून तेजी इथं पाहायला भेटणार आहे. नक्कीच पाहायला भेटणार आहे. कारण वरचा जो आपले गाड्या खाली होत होत्या आपल्या महाराष्ट्राच्या, तिथंसुद्धा आपल्याला 1-2 सुधारणा होताना इथं दिसते. जी जयपूर मंडी होती ती 85 तर 90 रुपयापर्यंत आली होती. ती 100-110 रुपयापर्यंत आजची जयपूर मंडी आहे. त्याच्यापेक्षा आपला समजा 100 रुपये जर जयपूर मंडी पकडली तर त्याच्यापेक्षा 30 रुपयानं मायनस आपला महाराष्ट्राचा माल चालत असतो. म्हणजे 70 रुपयापर्यंत आपला महाराष्ट्राचा माल, समजा 100 रुपये जर जयपूर मंडी असली तर 30 रुपये मायनस करा, म्हणजे 70 रुपयाचा आपला महाराष्ट्राचा माल जात असतो. 30-35 रुपये आपला महाराष्ट्राचा माल मायनस चालत असतो बेंगलोरच्या मालापेक्षा. तर मित्रांनो, जर बेंगलोरची जर आवक कमी झाली तर आपल्या महाराष्ट्राच्या मालाला डिमांड येतं. त्याच्यामुळेच बेंगलोरचा माल कमी झाल्यामुळेच आपल्या महाराष्ट्राच्या मालाची मागणी वाढली. कारण जो बेंगलोरचा माल असतो तो जाड असतो, पंजा नाही राहत पण जाड असतो, त्याच्यामुळे त्याचा भाव जरा रेट जास्त असतो. आणि महाराष्ट्राचा माल रेट कमी का होईना, म्हणजे पंजा असतो, बारीक असतो थोडा, पण ग्राहकांना जर थोडाफार कमी भावामध्ये जर माल भेटत असला तर त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मालाला थोडी आता मागणी वाढलेली आहे, डिमांड वाढलेली आहे. त्याच्यामुळे जी बाजार थोडे आपल्याला इथं तेजीमध्ये इथं दिसत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये आपल्याला अजून तेजी इथं थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना, थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना, पण आपल्याला थोडी इथं तेजी दिसणार आहे. आजचा तुमचा मंगळवार आहे, तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये अजून तुम्हाला 100-200ने बाजार प्लस दिसू होतील असा माझा अंदाज आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आज पुन्हा एकदा सांगतो बाजारभाव की 50 रुपयापासून तर 56-57 रुपयापर्यंत आजची खरेदी झालेली आहे. काही भागामध्ये 58 पण झाले असेल, पण ते आपल्याला इथं कन्फर्म नाही आहे. जर 58ची झाली असेल तर आपण लगेच त्या प्लॉटचा व्हिडिओ आपण मागून घेऊ, लाईव्ह प्लॉटचा व्हिडिओ मागून घेऊ. जर 58 जर झाला असेल तर नक्कीच आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 58चा जो सौदा झालेला आहे, जर एखाद्या शेतकऱ्यानं फोन करून सांगितला की 58चा झालेला आहे, की आपण लगेच तो व्हिडिओ आपण इथं शेअर करू. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.